हे तुरीवर मस्त दुपटाचा थर तयार झालेला आहे. तुरीवर ढगाचा थर, तुरीवर हे दुपटाचा थर तयार झालेला आहे. लाईन सकाळीच बराबर 5ला जाते आमच्या इथं. नाही बाई, हाय म्हणा. हाय हाय हाय. सकाळी सकाळी लवकर व्लॉग तयार केलेला आहे मी. पण रोज रोज काय ब्लॉग तयार करू, आपण काय प्रोफेशनल युट्यूबर नाही. नवीनच चॅनल तयार केलेला आहे आणि रोज रोज ब्लॉग काय टाकावं हे काही समजत नाही. तरी पण आपल्याला मोबाईल असल्यामुळे आपण ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे. चालेल ना चालेल ना, आता हे सर्व प्रेक्षकावर तुमच्यावर अवलंबून आहे. आणि माझा जर व्लॉग पाहत असाल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मराठी यूट्यूबला मोठं करा. आणि आमच्या व्लॉगचं नाव आहे विवेक प्रिय VIP व्लॉग्स. आता वासरू आमचं उतार खात आहे. आणि आमचं टिप्या कुटारावर बसते, को वासरा खाऊ देत नाही. टिप्या टिप्या. ते मोठं वगारू, छोटं वगारू. छोटं वगारू कुठं आहे? मस्त बसते गरम कुटारावर जाऊन बसते, असं गरम. त्याला काय वाटतं की असं गरम कुटारावर जाऊन बसते गरम. हे बसते तिथं, हे मोठं वगारू. काय म्हणा अरू, काय म्हणा. सडा सारवण सगळं झालेलं आहे घराच्या. शेणाना रोज सडा टाकतात अरूची आई. ते का कुठं जायचं? हो, आता जरा हिंडून येतो बाहेर. चालू आहे की नाही आपण व्हिडिओ आहे. पक्की बस चिटकून. टोपरं टाक. थंडी नाही तेवढी, ढगाळात वातावरण झालं, थंडी नाही तेवढी. कुठे जायचं अरू? कुठे जायचं आपल्याला? हो, भू जाऊत का? भू कुठे जायचं? हा, आता बघा नुसतं असं धुकं पडलेलं आहे सकाळी सकाळी. ही आमची तूर आहे. रस्ता आहे आमचा, कच्चा रस्ता आहे, सध्या रस्ता तयार केलेला नाही. जय म्हणा अरू. भू जायचं, भू. औ कोण आलं? म्हणा मन. मन मा ती बरोबर बस ना.
मस्त वाहन येतात आमच्या इकडे. हायवे आहे, नॅशनल हायवे. गजानन बाबा गोशाळा कवठा. आणि जवळकावकर इंडस्ट्रियल पार्क पण आहे आणि काय सुरू झालेली नाही, केव्हा होती. सकाळी सकाळी मस्त खूप असं शांत वातावरण राहते की नाही आरू. शांत शांत वातावरण राहते. ट्रॅक्टर वगैरे वगैरे काही जात राहतात आमच्या इकडून. माळव्याचा ट्रक चाललेला, माळव्याचा छोटा ऑटो चाललेला आहे. ऊसाच्या टाली आहेत. जाऊ का बाई, घरू जाऊ का आता, बसलं का व्यायाम आलू बस का, जाऊ घराकडे, तिकडे जाऊ का, कोणीकडे जाऊ, कुठं जाऊ, कुठं हा कुठं. आणि काही दिवस निघालेले नाही सूर्यदेवता. हे अंजुबावर आहे. बस जाऊ घराकडे, जाऊ का, बस झाला आता. इथं रोडवर किती उभं टाको, जाऊ का, कोणीकडे कोणीकडे जायचं, कुठं, तिथं थांबतो का, ग ग चला जाऊ दा आपण, जाऊ दा घराकडे आता. लाईन गेली की आमच्या कसंच करमत नाही घरी, त्याच्यामुळे इकडे आणलं होतं. मस्त थोडं चालणं होती. शेतकऱ्याला व्यायाम करायचं काही जरूरतच नाही, कारण सकाळी उठल्यापासून कामच राहतात. गावातील वातावरणाला व्यायाम करणं जरुरी नाही, कारण की गावातील महिला मंडळ सकाळी उठून खूप मोठं अंगण राहते, अंगण झाडतात. सडा सारवण तर नाही म्हणा, आता सर्व स्लॅबची घरं झालेली आहेत. त्याच्यामुळं खेड्यातील लोकांना व्यायाम करायला जावं लागत नाही, कारण की त्यांना सकाळपासून कामं राहतात. दूध काढायचं, का शेताकडे जायचं. बस ना खाली खाली सरकायली, हात गळून आला मग आता. तिथून आला की नाही, आला आला. आई कुठं आहे, आई कुठं आहे. म्हणून खेड्यातले लोक स्वस्त आणि टणटण राहतात, सुखी राहतात. शहरातल्या लोकांना दिवसभर काही काम नसते, काही नसते, त्याच्यामुळे त्याला व्यायाम करावा लागते सकाळी. आहे ना अरू. गाय रोध करत आहे मित्रांनो आमची.